गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन आणि माझ्या मातापित्यांचं स्मरण करते। आणि आपण सर्व गीताप्रेमी अतिशय आनंदाने उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होता गीता ऐकण्यासाठी, म्हणून त्या सर्वांच्या हृदयातील परमेश्वराला नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 9व्या अध्यायापर्यंत आलो आहे आपण, तर 9वा अध्याय थोडासा म्हणते आणि मग आपण पुढे विवेचनाला सुरुवात करू। ओम श्री परमात्मने नमः। अथ 9मोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्। अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि। मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्। भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इत्युपधारय। सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्। कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्। प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः। भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात् न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय। उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु मयाध्यक्षेन प्रकृतिः सूयते सचराचरम्। हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्। मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं शिताः। इथपर्यंत थांबूया आपण आता। किती श्लोक होतात बघूया। 9वा अध्याय अतिशय महत्त्वाचा। तसं तर प्रत्येकच अध्याय गीतेतला महत्त्वाचा आहे आणि त्याचं सार आत्ता थोडंसं यांनी सांगितलं की किती सुंदर की आपल्याला जेव्हा कळतं हे की जे काय घटना आपल्या आयुष्यात घडत असतात, जी काय कर्म घडत असतात किंवा जे काय सुखदुःख आपल्याला वाट्याला येतात, त्या सर्वांचं जबाबदार आपण इतरांना करतो, परंतु गीता आपल्याला सांगते की आपणच त्याला जबाबदार आहोत। आपल्याच कर्माची ती फळं आहेत। आणि जेव्हा आपल्याला हा विचार पक्का होतो, आपल्या मनामध्ये रुजतो, तेव्हा आपलं आयुष्य एका वेगळ्या दिशेने चालायला लागतं। आपली दृष्टीच बदलून जाते, विचारांची दृष्टी बदलून जाते आणि मनामध्ये आपल्या आनंद निर्माण होतो, सुख निर्माण होतं की जे काय आहे ते माझंच, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार। हेच खरं तर गीतेचं तत्व आहे जे आपल्याला या पै महाराजांनी सांगितलेलं आहे। तर या 9व्या अध्यायामध्ये पण जवळजवळ तेच सगळं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु ज्ञानविज्ञानासहित अशी ही राजविद्या आपल्याला त्यांनी सांगायला सुरुवात केली होती। त्यामुळे पहिल्या श्लोकामध्ये आपण त्या राजविद्येचं महत्त्व बघितलं, ती राजविद्येची मग विशेषणं बघितली की राजविद्या कशी आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्षावगमम म्हणजे आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, धर्म्यम आहे, सुसुखम आहे आणि अव्यय अशा परमात्म्याचं वर्णन करणारी अशी ही राजविद्या आहे। आणि ही राजविद्या म्हणजे आत्मविद्याच आहे।
आत्मज्ञान. राजविद्या म्हणजे आत्मज्ञानच आहे. आणि मग अशी इतकी सोपी असलेली ही विद्या सर्वच जण घेत असतील असं वाटतं आपल्याला, पण व्यवहारात मात्र त्याच्या उलट घडतं. कोणीही याचा लाभ घेत नाही, कोणीही याच्याकडे बघत नाही. अतिशय बोटावर मोजण्या इतके लोक ह्याच्याकडे वळतात. तर कारण काय ह्याचं? मग ते पण आपण 3ऱ्या श्लोकामध्ये पाहिलं की अश्रद्धधाना पुरुषा. अश्रद्धाळू लोक असतात, त्यांच्यामध्ये श्रद्धेची कमतरता असते आणि त्यामुळे हे लोक काय करतात की या आत्मविद्येकडे न वळता प्रपंचाकडे जास्त वळतात. प्रपंच आणि व्यवहार यालाच खरं मानतात आणि आत्मविद्येकडे कोणीही वळत नाही आणि त्याच्यामुळे याचा जास्त लाभ कोणी घेत नाही. आणि मग त्याच्यानंतर भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की ठीक आहे, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना, म्हणजे 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये संपूर्णपणे हे तत्वज्ञान सांगितलेलं होतं. आपण ते बोललो पण होतो की हा सर्व संसार माझ्या अव्यक्त स्वरूपाने व्याप्त आहे. संपूर्ण प्राणी माझ्या स्थित आहेत, परंतु मी त्यांच्यामध्ये स्थित नाही, असं भगवंतांनी सांगितलेलं होतं की सर्व प्राणी माझ्यामध्ये आहेत, परंतु मी त्यांच्यामध्ये नाही. आणि हे सांगताना मलाही थोडंसं अवघड गेलं होतं हे सांगताना, की कसा आहे बरं हा विचार. म्हणजे जेव्हा वारंवार आपण गीतेचं वाचन करू, गीतेचं पठण करू, त्याच्यावर चिंतन करू, तेव्हा थोडासा हा विचार आपल्यामध्ये रुजायला लागतो, थोडंसं आपल्याला कळायला लागतं की भगवंत असं का म्हणतात, समस्त भूत मात्र माझ्यामध्ये आहेत पण मी कुणातच नाही, असे भगवंत सांगतात. त्याचा अर्थ काय समजायचा? तर हा विषय समजावून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण त्यांनी दिलं आहे. वेगवेगळी पुस्तकं जर आपण वाचली ना तर आपल्याला कळतं थोडंफार काहीतरी, की सूर्यकिरण आणि याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे की सूर्यकिरणं कशी असतात. सूर्यकिरणं ही सत्य आहेत आणि त्याच्यामध्ये जे मृगजळ, सूर्यकिरणांमुळे आपल्याला मृगजळ दिसतं आणि त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा भास होतो. मग ते पाणी कसं असतं? ते पाणी मिथ्या असतं, ते काही पाणी खरं नसतं. त्याप्रमाणे ईश्वराच्या ठाई प्राणी मात्र मृगजळ मिथ्यावत असतात. म्हणजे ईश्वर हा सत्य आहे आणि ही जी सृष्टी आहे, हे जे सगळे भूतमात्र आहे, हे त्या मृगजळासारखे मिथ्या आहेत. म्हणजे मृगजळ तर सूर्यप्रकाशामुळेच येतं, परंतु त्या मृगजळामध्ये सूर्य नसतो, आहे की नाही. तसं तो भगवंत म्हणतोय की समस्त भूत मात्र माझ्यात आहेत पण मी कुणातच नाही, असं त्यांनी समजावून दिलंय. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये अजून उदाहरण त्यांनी वायूचं दिलेलं आहे. वायूचं म्हणजे 6वा श्लोक आहे बघा, की यथाकाश स्थितो नित्य वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मस्थानि त्युपधारय. ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी विचरणारा महान वायू हा आकाशातच राहतो, आकाशातच वायू असतो, त्याप्रमाणे संपूर्ण प्राणी माझ्यातच स्थित राहतात असे तू समज, असं या श्लोकामध्ये उदाहरणासहित त्यांनी सांगितलं आहे. की हा जो वायू असतो हा केव्हा शांत असतो, केव्हा क्रियाशील असतो, कधी कधी वादळाच्या रूपाने वाहत असतो, परंतु कोणत्याही रूपाने वाहणारा वायू आकाशापासून वेगळा होऊ शकत नाही. तो वायू कुठे शांत असलेला दिसेल, कुठे क्रियाशील असलेला दिसेल, तरीही तो आकाशातच राहत असतो. आकाशाला सोडून तो कुठेही राहूच शकत नाही. त्याप्रमाणे या तिन्ही लोकांमध्ये आणि 14 भुवनांमध्ये फिरणारे जे स्थावर जंगम संपूर्ण प्राणी माझ्यातच स्थित राहतात, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी, माझ्यातच हे सगळे प्राणी राहतात, जसं आकाशामध्ये वायू राहतो तसं. उपधारय, ही गोष्ट तू विशेषतेने धारण कर, असं सांगितलंय. यथाकाश स्थितो नित्य वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी त्युपधारय. तथा सर्वाणि भूतानि, की तसे हे सगळे प्राणी माझ्यामध्ये आहेत हे तू जाणून घे, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. ज्याप्रमाणे वायू गतिशील असतो अर्थात सर्व ठिकाणी वाहतो, त्याप्रमाणे हा जीवात्मा गतिशील नसतो, परंतु जेव्हा गतिशील प्रकृतीचे कार्य शरीराशी मी माझेपणा करून घेतो तेव्हा शरीराची गती याला आपली गती वाटू लागते.
गतिशीलता दिसत असूनही हा निरंतर परमात्म्यातच स्थित राहत असतो. म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात भगवंतांनी जीवात्म्याला नित्य म्हटलेलं आहे. नित्य, सर्वगत, अचल, स्थाणू आणि सनातन, म्हणजे हे सगळं आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि ममैवांशो जीव लोके, म्हणजे हा जो जीव आहे हा त्या आत्मतत्वाचाच अंश आहे, त्याच्यामध्येच परमेश्वराचाच अंश आहे. परंतु जेव्हा त्याचा प्रकृतीशी तादात्म्य होतं त्याचं, तेव्हा मात्र तो वेगळा असतो. तेव्हा तो म्हणजे त्याचे गुणच सगळे बदलून जातात. तो इकडे अक्षर आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, जेव्हा तो आत्मा असतो. आणि जेव्हा त्याचं म्हणजे एकाच ठिकाणी आहे हे सगळं. ह्या सगळ्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत खरं तर. हे काय असं वेगवेगळं दाखवता येणार नाही आपल्याला. जसं आपण 15व्या अध्यायामध्ये सुद्धा 3 प्रकारचे पुरुष बघणार आहोत. पुरुषोत्तम आहे, अक्षर पुरुष आहे आणि क्षर पुरुष आहे. तर हे सगळे एकाच ठिकाणी आहेत. हे सगळ्या मानसिक अवस्था आहेत, म्हणजे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. तर संपूर्ण मनुष्यांना सावध करण्यासाठी येथे भगवान म्हणतात की तुम्ही माझ्या ठिकाणी नित्य निरंतर स्थित आहात, तर मग माझ्या प्राप्तीत परिश्रम आणि उशीर कशाला लागेल. माझ्यात आपली स्वतःची स्थिती न मानल्यानेच आणि जाणून न घेतल्यानेच माझ्यापासून दूरत्व प्रतीत होत आहे. त्याच्यापासून वेगळे आपण का बरं आहोत? कारण की आपण अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप, अश्रद्धा मनामध्ये असल्यामुळे. नाही तर खरं तर तो म्हणतोय आपल्याला की तुला काहीच परिश्रम करावे लागणार नाही, कारण की मी तुझ्यामध्ये स्थित आहे. त्याच्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी एक छान उदाहरण दिलंय बघा, की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की दूध हे पवित्र आहे आणि गोड आहे, परंतु त्या गाईच्या सडावर जे गोचीड बसतं, ते गोचीड त्या दुधाचा महिमा जाणत नाही, त्याला त्या दुधाची चव कळत नाही. मग ते काय करतं? रक्त पितं. खरं तर एका पदराआड तिथे दूध आहे, म्हणजे पवित्र गोष्ट आहे, पण तो ते अपवित्रच घेत राहतो. किंवा कमळकंद आहे आणि बेडूक यांची वस्ती एका ठिकाणीच असते. कमळ पाण्यामध्ये असतं आणि तिथे बेडूक पण राहत असतं, पण कमलातील परिमळ दूरचे भुंगे येऊन घेतात, दुरून भुंगे येतात आणि ते कमळातलं परागकण घेतात. पण हा बेडूक तिथेच असतो, पण बेडूकाला मात्र त्या पाण्यातल्या चिखलातच राहायला आवडतं. असं श्रद्धा आणि अश्रद्धा याच्यासाठी हे त्यांनी छान उदाहरणं दिलेले आहेत. की एखादा दुर्दैवी पुरुष असेल आणि हजारो मोहरा त्याच्या घरामध्ये पुरलेल्या आहेत, पण त्याला माहितीच नाही आहे. जसं कस्तुरी मृग, कस्तुरी त्याच्याच पोटात असते, पण तो त्याचा वास घेत सगळीकडे हिंडत असतो. तसं आपल्यामध्येच परमेश्वर आहे, आपल्यामध्येच तो राहतोय, परंतु आपण मात्र त्याला बाहेर शोधत असतो. सुखाकरता बाहेर प्रयत्न करत असतो. मी माझे या नादामध्ये आपण विषयांचीच इच्छा करतो आणि त्याच्यामध्येच दंग झालेलं असतो, आणि त्यामुळे या जन्म मरणरूप दुथड्या नदीमध्ये संसारामध्ये गटांगळ्या खात राहतो, असं त्यांनी सांगितलंय. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम, जो श्रद्धावान असतो त्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञान प्राप्त झालं की भक्ती ज्ञान कर्म हे सगळं जोडीनेच येतं मग, असंच त्यांनी सांगितलंय. आणि उपधारय म्हणजे ही गोष्ट तू विशेषतेने धारण कर, आणि तू सृष्टी म्हणजे सर्गाचा समय असतो अथवा प्रलयाचा, म्हणजे या ब्रह्मांडामध्ये आपण बघितलं होतं काय काय होतं. उत्पत्ती होते, स्थिती होते, प्रलय होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मांडाचे हे संपूर्ण प्राणी संपूर्णपणे माझ्यातच राहतात, माझ्यापासून त्यांची वेगळी स्थिती कधी होऊच शकत नाही, असे दृढतेने मानल्यावर प्रकृतीच्या कार्याशी विमुक्त होईल आणि वास्तविक तत्वाचा अनुभव होईल. म्हणजे इथे हे इति उपधारय हे किती महत्त्वाचं आहे, की असं तू पक्क तुझ्या मनामध्ये धारण कर, तुझ्या बुद्धीमध्ये, तुझ्या धृतीमध्ये. आपली बुद्धी काय करते? निश्चय करते, आणि धृती काय करते? धारण करते.
तर ते धैर्य तुझ्या मनामध्ये तू धारण कर की परमेश्वरच एकटा ऐकला आहे आणि त्यांनीच हे सगळं जग निर्माण केलेलं आहे आणि मी म्हणजे त्याचाच अंश आहे आणि तो इतर दुसरीकडे नाही, तर तो माझ्यामध्येच आहे. म्हणजे या वास्तविक तत्वाचा अनुभव करण्यासाठी साधकाने दृढतेने असे मानावे की जे सर्व देश, काल, वस्तू, व्यक्ती इत्यादी संपूर्णपणे परिपूर्ण आहेत ते परमात्मा माझे आहेत. किती छान. देश, काल, वस्तू, व्यक्ती इत्यादी कोणी माझे नाहीत आणि मी त्यांचा नाही. म्हणजे जे ते मागच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं ते मला सुद्धा आत्ता इतकं छान कळलं. बघा, मागच्या वेळेस मला पण गडबडच झाली होती की मी त्यांच्यात आहे आणि ते माझ्यात नाहीत, कसं काय मानायचं हे. तर ते अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की देश, काल, वस्तू, व्यक्ती हे सगळे कसे आहेत, क्षर आहेत, नाश पावणारे आहेत आणि परमेश्वर मात्र अविनाशी आहे. त्यामुळे परमेश्वर माझा आहे आणि मी त्यांचा आहे. पण हे देश, काल, वस्तू, व्यक्ती इत्यादी कोणी माझे नाहीत आणि मी त्यांचा नाही असं परमेश्वर का म्हणतो ते आता या ठिकाणी थोडंसं स्पष्ट होतं. मग त्याच्या पुढे आता त्यांनी काय सांगितलंय की महासर्ग आणि महाप्रलय याचं वर्णन त्यांनी सांगितलंय की 7व्या श्लोकामध्ये सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिम यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम. हे कुंतीनंदना, कल्पाचा क्षय झाल्यावर संपूर्ण प्राणी माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात आणि कल्पाच्या आरंभी मी पुन्हा त्यांची रचना करतो. हा सगळा विषय आपल्याला 7व्या अध्यायात होऊन गेला होता. 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती, अपराप्रकृती आणि मग तो कसं सृजन करतो, उत्पत्ती, स्थिती, लय. नंतर आपण 8व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस, ब्रह्मदेवाची रात्र ते सगळं बघितलं होतं. तर तेच आता इथे पण थोडंसं तोच भाग पुन्हा आलेला आहे की कल्पक्षय आणि कल्पारंभ. कल्पक्षय तर सर्व भूतानि कौंतेय प्रकृतिम यान्ति मामिकाम कल्पक्षये. संपूर्ण प्राणी माझेच अंश आहेत आणि नेहमी माझ्यातच स्थित राहणारे आहेत, परंतु ते प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य, शरीर इत्यादीशी तादात्म्य पावतात. म्हणजे हे शरीर मी आहे, हे सगळं माझं आहे, मी, माझे असं करून ते कर्म करतात आणि त्या कर्माशी तसेच त्यांच्या फलाशी त्यांचा संबंध जडला जातो आणि त्यामुळे वारंवार जन्ममरण होत राहतं. पण जेव्हा महाप्रलयाचा काळ येतो तेव्हा ब्रह्मदेव 100 वर्षाचे आयुष्य पूर्ण झाल्यावर महाप्रलय होतो. हे आपण बघितलं होतं मागच्या वेळेस. त्यावेळी प्रकृतीला परवश होऊन ते संपूर्ण प्राणी प्रकृतीजन्य संबंधानुसार अर्थात आपापल्या कर्मानुसार माझ्या प्रकृतीत लीन होतात. महासर्गाच्या वेळी प्राण्यांचा जो स्वभाव असतो त्या स्वभावासहित ते प्रलयात लीन होतात. स्वचा भाव म्हणजे त्यांच्या त्रिगुण त्यांच्याजवळ असतात, त्यांच्याजवळ वासना असतात, त्यांची कर्म असतात सूक्ष्म रूपाने आणि त्या सगळ्या सहित ते भगवंतामध्ये महासर्गाच्या वेळेस ते लीन होतात. मग पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम. महाप्रलयाच्या समयी आपापल्या कर्मानुसार प्रकृतीत लीन झालेल्या प्राण्यांची कर्म जेव्हा परिपक्व होतात आणि फल देण्यासाठी उन्मुख होतात तेव्हा भगवंताच्या मनात बहुश्याम प्रजायेय असा संकल्प होतो. म्हणजे मी एकला एक आहे, मला आता बहु व्हायचं आहे असा एकोहम बहुश्याम. इथे त्यांनी बहुश्याम प्रजायेय असा शब्द वापरला आणि हाच महासर्गाचा आरंभ आहे. यालाच 8व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. तर अर्थात संपूर्ण प्राण्यांचे जे अस्तित्व आहे त्याला प्रगट करण्यासाठी भगवंताचा जो संकल्प आहे हाच विसर्ग आहे. म्हणजे भगवंताच्या मनामध्ये संकल्प निर्माण होतो. आधी कसा असतो, तो एकला एक असतो, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, अविनाशी आहे, हे सगळं त्याला तिथे सगळी विशेषणं की तिथे तो काहीच करत नसतो. परंतु जेव्हा त्याच्या मनामध्ये संकल्प येतो तेव्हा ते रूप काय होतं, तो म्हणजे ईश्वर असतो. त्याच्या मनामध्ये जेव्हा संकल्प येतो तेव्हा तो ईश्वर असतो आणि मग तिथे माया उत्पन्न होते आणि त्या प्रकृती म्हणजेच माया आणि त्या प्रकृतीच्या मधून नंतर त्रिगुण निर्माण होतात. म्हणजे सत्व, रज, तम येईल पुढे मी सांगते आता की आणि हेच आदी कर्म आहे. 14व्या अध्यायामध्ये त्यालाच गर्भम दधाम्यहम
आणि अहम बीज प्रदपिता असे म्हटले आहे. म्हणजे हा ईश्वर आहे आणि हा आपलं बीज त्या प्रकृतीला देतो आणि मग ती गर्भधारण करते आणि ह्या सगळ्या संसाराची उत्पत्ती होते. म्हणून अहम बीज प्रदपिता, की मी तिला ते बीज अर्पण करतो असं म्हटलेलं आहे. ते 14व्या अध्यायामध्ये येईल परत तो विषय आपल्याला. म्हणजे तात्पर्य काय, की कल्पाच्या आरंभी अर्थात महासर्गाच्या आरंभी ब्रह्मदेव प्रगट झाल्यावर मी पुन्हा प्रकृतीत लीन झालेल्या, प्रकृतीला वश झालेल्या त्या जीवांचा त्यांच्या कर्मानुसार त्या त्या शरीराशी विशेष संबंध करवून देतो. म्हणजे जशी जशी आपली कर्म असतील तसं तसंच आपण जन्माला येतो. म्हणजे कोणी आणि परत ती कर्म सगळी फलद्रूप व्हायला पाहिजे. ती फलरूप, बाकीची परत सुप्तावस्थेत कर्म असतातच, पण जेवढी कर्म फलद्रूप झालेली आहेत तसाच देश, मग तसेच आई वडील, तशीच परिस्थिती असं बघून त्या त्या ठिकाणी तो जीव जन्माला येतो. आणि हे माझे त्यांची रचना करणे आहे, अशी मी त्यांची रचना करतो. आणि यालाच भगवंतांनी 4थ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हटले होते, चातुर्वर्ण्यं मया सृष्टम गुणकर्म विभागशः. म्हणजे कसं बघा, पुढे पुढे जरी आपण गेलो तरी मागच्या अध्यायाचा कसं लिंक लागत जाते, की गुणकर्म विभागशः. म्हणजे त्यांचा गुण कुठला आहे, सत्वगुणी आहे का तो, का रजोगुणी आहे का तमोगुणी आहे, त्याचं कर्म कसं आहे, त्याप्रमाणे त्याला तसा तसा जन्म मिळतो. अर्थात माझ्याद्वारा गुण आणि कर्माच्या विभागपूर्वक 4 वर्णांची रचना केली गेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे चातुर्वर्ण्यं मया सृष्टम गुणकर्म विभागशः. मग ब्रह्मदेवाच्या ह्या एका दिवसाचं नाव आहे कल्प, जे आपण मागे पाहिलं होतं, की मानवी वर्ष 1000 चतुर्युगीचे असते. इतक्याच समयाची त्याची रात्र असते. आणि या हिशोबाने ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षाचे असते. ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यावर जेव्हा ब्रह्मदेव लीन होतात त्या महाप्रलयाला येथे कल्पक्षय असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ब्रह्मदेव पुन्हा प्रगट होतात त्याला इथे कल्पादव असं म्हटलेलं आहे. म्हणजे कल्पारंभ आणि कल्पक्षय. येथे सर्व भूतानी प्रकृतीम यांती, म्हणजे महाप्रलयात जीव स्वतः प्रकृतीला प्राप्त होतात. आणि तानी कल्पादु विसृजानी, म्हणजे महासर्गाच्या आरंभी मी त्यांची रचना करतो. या 2 प्रकारच्या क्रिया देण्याचे तात्पर्य असं आहे, की प्रकृती क्रियाशील असल्याने आपोआप लयाकडे जात असते. आपोआप उत्पत्ती, स्थिती, लय ह्या गोष्टी होतच असतात. आणि म्हणून त्यांनी असं आपल्याला सांगितलंय, की आपोआप प्रकृती ही पतनाकडे जात असते, नाशाकडे जात असते. आपलं शरीर सुद्धा हळूहळू आपलं शरीर हे नाशाकडे जात असतं. म्हणजे आपल्याला कळत नाही ते. आपल्याला फक्त तरुण बालपण, तारुण्य, वृद्धावस्था या मोठे बदल आपल्याला दिसतात. पण क्षणाक्षणाला आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. क्षणाक्षणाला आपल्या शरीरात, आपल्या पेशींमध्ये बदल होत असतात आणि परिवर्तनशील. आणि ते जातं कुठे, नाशाकडे जात असतं. हळूहळू आपलं वय कमी होतं. म्हणजे म्हणून त्यांनी सांगितलं, की नाशवान शरीर संसाराशी आपला संबंध मानून घेतं तेव्हा ते पतनाकडे जातं. आणि म्हणून मनुष्याने आपल्या विवेकाला महत्त्व देऊन तत्परतेने आपले व्युत्थान करून घ्यावे. अर्थात कामना, ममता, आसक्तीचा त्याग करून केवळ भगवंताला सम्मुख झाले पाहिजे. केवढं मोठं तत्व इथे सांगितलंय त्यांनी. आता 8व्या अध्यायात 8व्या श्लोकात काय सांगतात, प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम अवशम प्रकृतेर्वशात. प्रकृतीच्या अधीन असल्याने परतंत्र झालेल्या त्या प्राणी समुदायाची मी कल्पाच्या आरंभी आपल्या प्रकृतीला वश करून वारंवार रचना करतो. म्हणजे भगवंत स्वतः काही करत नाही, तो प्रकृतीकडून हे सगळं करवून घेतो. प्रकृतीम स्वामवष्टभ्य. येथे प्रकृती शब्द व्यष्टी प्रकृतीचा वाचक आहे. महाप्रलय काळी सर्व प्राणी आपल्या व्यष्टी प्रकृतीत म्हणजे कारण शरीरामध्ये लीन होतात. कारण शरीर आपले 4 प्रकारचे देह सांगितलेले आहेत. मागे मला वाटतं हा विषय होऊन गेलेला असेल.
स्थूल शरीर तर आपल्याला माहितीच आहे, हाडा मासाचं पंचमहाभूतांनी जे बनलेलं शरीर आहे याला स्थूल शरीर म्हणायचं. सूक्ष्म शरीर म्हणजे काय की आपल्या मनातले ज्या वासना आहे, जे मन बुद्धी चित्त अहंकार याच्यातले सगळे जे आहेत त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. अंतःकरण चतुष्ट आहे त्याला म्हणतात. मग स्थूल झालं, सूक्ष्म झालं, मग कारण देह आणि मग पुढचा महाकारण देह, असे 4 देह आपले असतात. तर परंतु जेव्हा महासर्गाचा काळ येतो तेव्हा जीवाची कर्म फल देण्यासाठी उन्मुख होतात आणि या उन्मुखतेमुळे भगवंताच्या ठिकाणी बहुस्याय हाच तोच विचार पुन्हा त्यांनी सांगितला आपल्याला. आणि त्याच्या मनामध्ये तो जो एकला एक असतो त्याच्यामध्ये मनामध्ये संकल्प निर्माण होतो. आणि मग संकल्प म्हणजे काय की मनामध्ये खळबळ, म्हणजे आपण जेव्हा शांत असतो तेव्हा बघा आपलं मन शांत असतं आणि काहीतरी विचार आले मनामध्ये की खळबळ उत्पन्न होते. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, क्षोभ प्रकृतीम स्वाम वैष्टभ्य, क्षोभ खळबळ उत्पन्न होते. आणि जसं दही घुसळलं की काय होतं, लोणीवर येतं, ताक खाली राहतं. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की लोणीवर येतं म्हणजे काय, ताक खाली राहतं. लोणी हे सात्विक आहे, म्हणजे गुणांची निर्मिती होते. भगवंतानी संकल्प केला की मग त्या संकल्पातून मायेची निर्मिती होते, प्रकृतीची निर्मिती होते आणि मग 3 गुण निर्माण होतात, सत्व रज तम. तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी उदाहरण दिलं लोण्याचं. दही घुसळलं तर लोणीवर येतं म्हणजे सत्वगुण झाला, ताक खाली राहतं म्हणजे ताक तामस आहे, तमोगुण झाला, आणि घुसळण्याची क्रिया म्हणजे राजसी गुण झाला. म्हणजे त्याप्रमाणे भगवंताच्या संकल्पाने प्रकृती क्षोभ निर्माण होतो आणि प्रकृतीपासून सात्विक राजस तामस हे गुण उत्पन्न होतात. आणि मग त्या गुणाने स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3 लोक उत्पन्न होतात. आणि या 3ही लोकातही आपापल्या गुण कर्म आणि स्वभावाने सात्विक राजस आणि तामस जीव उत्पन्न झाले. अर्थात कोणी सत्वप्रधान आहेत, कोणी रजप्रधान आहेत आणि कोणी तमप्रधान आहेत. आता आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक व्यक्ती वेगळी वेगळी दिसते आणि प्रत्येक व्यक्ती काय वस्तू काय प्रत्येकाला हे 3 गुण असतातच. सत्वगुण असतो, रजोगुण असतो आणि तमोगुण असतो. म्हणजे आपापल्या गुण कर्म आणि स्वभावानुसार भगवंत त्यांची पुन्हा निर्मिती करतो. हे जीव महाप्रलय काळी प्रकृतीत लीन झाले होते, ते आपण बघितलं. आता प्रकृतीम स्वामवैष्टभ्य प्रकृतीम स्वामवैष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम अवशम प्रकृतेर्वशात. प्रकृती परमात्म्याची एक अनिर्वचनीय अलौकिक विलक्षण शक्ती आहे. परमात्म्याची शक्ती आहे, ही वेगळी नाही आहे, परमात्म्याची शक्ती आहे. म्हणजे परमात्मा त्या शक्तीशिवाय काहीच करू शकत नाही. ती शक्ती आवश्यक आहे. आपण आज नाही का आपण हात हलवतो, पाय हलवतो, शक्ती आहे आपल्या, या शक्तीचा संचार आहे सगळा आपल्या शरीरामध्ये. त्या शक्तीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे हिला परमात्म्यापासून भिन्नही म्हणू शकत नाही आणि अभिन्नही म्हणू शकत नाही. पूर्णपणे वेगळी पण नाही आहे आणि पुन्हा तिच्यामध्ये पण आहे. म्हणजे परमात्मा म्हणजेच ती असं पण नाही आहे, कारण तो वेगळा आहे, तो काहीच करत नाही. पण ही प्रकृती मात्र सगळं करते, म्हणून ती त्याच्यापासून अभिन्न पण आहे आणि त्याच्यापासून भिन्न पण आहे, दोन्ही आहे. अभिन्न अशा आपल्या प्रकृतीचा स्वीकार करून परमात्मा महासर्गारंभी प्रकृतीला वश झालेल्या जीवांची रचना करतात. परमात्मा प्रकृतीला अधीन करूनच सृष्टीची रचना करत असतात. प्रकृतीच्या शिवाय काहीच करू शकत नाही. पण परमात्मा प्रकृतीच्या अधीन कधी होत नाही, तर ते प्रकृतीला आपल्या अधीन करतात. आपण काय करतो, आपण परमात्म्याचे अंश आहोत, पण आपण त्या संसाराच्या अधीन जातो. पण परमात्मा मात्र वेगळा एकला एक राहतो आणि तो प्रकृतीला आपल्या अधीन करून त्याला पाहिजे तसं त्या प्रकृतीकडून करून घेतो. तो सर्व प्रकृतीतच, म्हणजे उत्पत्ती विनाश हे सगळं जे परिवर्तन आहे हे सगळं प्रकृतीतच होत असतं. भगवंत त्यापासून वेगळा असतो, म्हणून त्याला भिन्न म्हटलेलं आहे, भिन्न म्हटलेलं आहे. आणि अभिन्न म्हणजे काय की तो प्रकृती ही त्याचाच भाग आहे, त्याची शक्ती आहे.
म्हणून भगवान क्रियाशील प्रकृतीच्या सहाय्याने सृष्टीची रचना करतात. यात भगवंताची कोणती असमर्थता, पराधीनता, अभाव अथवा कमजोरी इत्यादी नव्हे. भगवंत हा परवश नाही आहे, आपण परवश आहोत. पण भगवंत हा कसा आहे, एकला एक समर्थ आहे. जसे मनुष्याकडून निरनिराळी कार्य होतात तर ती निरनिराळ्या करण, उपकरण, इंद्रिये आणि वृत्तीने होत असतात. परंतु ही मनुष्याची असमर्थता नाही, तर त्याचे या करण, उपकरण इत्यादीवर अधिपत्य असते, ज्यामुळे तो त्यांच्याकडून कार्य करून घेतो. मात्र मनुष्यात ही उणीव आहे की तो या कर्मांना आपले मानतो, आपल्यासाठी समजतो, ज्यामुळे तो लिप्त होत असतो, अर्थात मालक असूनही गुलाम होतो. हा आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये त्यांनी फरक सांगितलेला आहे की आपणही सगळी जी इतर ज्या गोष्टी आहेत, आपली इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांद्वारे कार्य करून घेतो, आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींद्वारे कार्य करून घेतो. पण आपण त्याच्यापासून अलिप्त राहू शकत नाही. तर आपण काय म्हणतो, मी केलं, माझ्यामुळे झालं. आणि भगवंत मात्र हेच सगळं करतो. पिंड आणि ब्रह्मांड जसं आहे, पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात ना, तसं भगवंत मात्र हेच सगळं करतो. परंतु तो त्याच्यामध्ये अडकत नाही. तो मी केलं असं म्हणत नाही. तो म्हणतो मी ह्याच्यापासून वेगळा आहे, मी काहीही करत नाही, असं भगवंत म्हणतो. विसृजामि पुनः पुनः. थांबू.